उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहादांना मत, असं नितेश राणे म्हणाले. हे पहा, विकासावर बोला एवढंच माझं म्हणणं आहे. कोण आहे यांची जी पिलावळ आहे, राणे झाटम साटम काय काय जे लोक आहेत ना, विकासावर बोल म्हणावा. रिकाम टेकडे धंदे कशाला करताय तुम्ही? काय दिवे लावता, तुमची अवकात काय त्याच्यावर बोला म्हणा. सर, पॉलिटिक्स में हिंसाचार बढ़ रहा है, हमले हो रहे हैं, मैं कहता हूँ जिस वक्त से मोदी की सरकार इस हिंदुस्तान में, इस देश में आई है, भारतीय जनता पार्टी पूरे देश में हुक और कुक पावर में आने का प्रयत्न कर रही है। अगर उसमें सक्सेस होते हैं या नहीं होते तो भी हिंसाचार के माध्यम से भारतीय जनता पार्टी गुंडागर्दी के माध्यम से या लोगों पे गलत कार्रवाई कर कर भारतीय जनता पार्टी पावर में आने का प्रयास करती है। हिंसाचार अभी जो हो रहा है वो भारतीय जनता पार्टी के कार्यकाल में हो रहा है। हर स्टेट में देखो हिंसाचार हो रहा है, हर जगह हिंसाचार हो रहा है। वो क्यों हो रहा है? कि इस हिंसाचार के माध्यम से इलेक्शन में अपने को यश प्राप्त करना, इसके लिए हिंसाचार हर जगह हिंदुस्तान में, महाराष्ट्र में बढ़ रहा है। सर, परली में आपने क्या है? परली में शिंदे गुट, एमआईएम, अजित पवार का गुट, इन्होंने मिलकर एक अलायंस किया है जो कलेक्टर के पास रजिस्टर है। ये शिंदे गुट एमआईएम के बारे में कुछ बोलता था, ये शिंदे गुट अजित दादा या एनसीपी के बारे में बोलता था। अब इन्होंने मिलकर एक गुट स्थापन किया है। मैं समझता हूँ तो फिर कुछ बोलना नहीं अजित दादा को भी, कुछ बोलना नहीं एमआईएम को भी। इधर तुम साथ में आते हैं और सामने तुम्हारे सामने मीडिया के सामने उन पे गालियां देती है। ये दोहरी नीति, जिसको मराठी में दुतोंडी गांडोल बोलते हैं, वो नहीं रहना चाहिए। कल सीएम साहब ने भी एमआईएम के साथ युति न करने का ऐलान किया है। सीएम साहब झूठ बात करते हैं। उनके पार्टी ने अकोट में एमआईएम के साथ अलायंस किया है। उनके पार्टी ने मीरा भाईंदर के साथ भी एमआईएम के साथ है। उनकी पार्टी एमआईएम को सपोर्ट कर रही है 2-3 जगह, और मैं समझता हूँ हर कुछ जगह चुपके से एमआईएम के साथ भारतीय जनता पार्टी काम कर रही है। सर, कल मुख्यमंत्री साहब ने शहर में टॉक शो लिया है। टॉक शो में क्या किया? सब झूठे बातें रखी। पानी के बारे में झूठ बात की, इंडस्ट्री के बारे में झूठ बात कही, कनेक्टिविटी के बारे में झूठ बात कही। वो टॉक शो थोड़ी था, वो फेक शो था, पूरा फेक। थैंक यू। किसका ये कैमरा? परळीमध्ये जो गट नगरसेवकाचा फॉर्मेशन केलेला आहे, एमआईएम शिंदेचा गट आणि राष्ट्रवादी अजितदादाचा गट असा एकत्र आहे। ह्यात शिंदेंना राष्ट्रवादी चालत नव्हती, ती त्यांच्या मांडीला मांडी बसून होती। ह्या शिंदेचे लोक एमआईएम विषयी किंवा मुसलमानाविषयी बोलतात, हे त्यांच्याबरोबर सोबत आलेले। मला असं वाटतं दिखाऊपणा, ढोंगी धर्मवाद अशा पद्धतीनं शिंदे गट याच्यामध्ये निर्माण करू पाहतो, हे मी त्या परळीच्या माध्यमातून जनतेसमोर आणू इच्छितो। प्रत्येक विधान मुख्यमंत्र्यांचं स्लोगन आहे ना, ना खार ना बाण, आता फक्त भगव्याची शान. बाण सुधारला आणि त्यावर शिंदे साहेबांचं म्हणणं आहे, हे पहा, भगव्याची शान तर राहिलीच पाहिजे, याच्याविषयी काही मनात प्रश्न असायचा कारण नाही। परंतु भगव्याची शान असताना मला असं वाटतं ही शान कशा पद्धतीने असावी, हे शहर कशा पद्धतीने असावं, शहर कसं विकसित असावं, शहराचा चेहरा मोहरा कसा बदलावा, तरच त्या भगव्याची शान आहे। जर हे आपण करू शकलो नाही, नुसतं भगवा फडकत बसलं तर याला कोणताही अर्थ नाही। मला असं वाटतं एक समृद्ध, सुरक्षित, विकसित जर शहर निर्माण झालं तर भगव्याची शान आहे, आणि मला वाटतं ती निर्माण करण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे। पण त्यांच्या बोलण्यात असं दिसतं, खानही नको आणि बाणही नको. बाण हा शिवसेनेकडे आहे, आता फक्त भगव्याची शान म्हणजे त्यांनी फक्त भाजपला प्रपोज केलंय। भाजप हिंदुत्ववादी असं कोण म्हणतं? ढोंगी हिंदुत्ववादी भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा ढोंगी हिंदुत्ववाद आहे, एवढंच मी सांगतो। मुंबईमध्ये 3 लाख कोटी रुपये मुंबईच्या महापालिकेचे देणं आहे,
ज्या मुंबईचं बजेट 60-70 हजार कोटीचं आहे, ह्या 3-4 वर्षात यांनी मुंबई लुटलेली अक्षरशः फडणवीस आणि शिंदेंनी मुंबई लुटलेली आहे मागच्या 3-3.5 वर्षामध्ये. एवढंच नव्हे, रुटीनचं सोडा, डिपॉझिट सुद्धा मोडावं लागलेलं आहे यांना 92,000-93,000 कोटीचं. त्यामुळे हे काय मुंबईचा विकास करणार? मुंबई लुटली यांनी मागच्या 3-4 वर्षात. यांच्या हातात थोडासा कारभार होता तर यांनी लूट केलेली मुंबईची. मला असं वाटतं मुंबई सुरक्षित ठाकरे बंधूंच्याच हातात राहील. मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं घोषणाबाजी 50 कोटी एकदम कसं बघ पेरलं ते उगवत असतं. यांनीच पेरलेलं, यांच्या समोर ते उगवलेलं आहे. 50 खोके एकदम ओके, ही घोषणा आम्ही देत होतो, आता भारतीय जनता पार्टी देते. मधल्या काळामध्ये आमचे मराठवाड्यातल्या हिंगोलीच्या आमदारांनी सुद्धा हीच घोषणा शिंदे गटाविषयी दिली होती. 50 खोके एकदम ओके. आता सुद्धा खोके शिवाय दुसरं कोणतंच काम चालू नाही. तुम्ही एक ट्विट केलं दादा, काल फडणवीसांचा टॉक शो झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये. बरेच काही असे मुद्दे आहेत, आम्ही कंपन्या आणतोय, त्यासोबत 2 महिन्यामध्ये पाणीही देतोय असं त्यांनी सांगितलं. हा फेक शो होता, फेक, नॉट टॉक, ओनली फेक शो देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा होता. तारीख पे तारीख पाण्याची दिलेली आहे. साधं पाईपलाईनचं जोडायची तर याला येऊन नारळ फोडतात आणि काल गुपचूप पंप हाऊसचं केलं. मी माहिती घेतली, काहीही झालेलं नाही, काहीही झालेलं नाही. मागच्या वर्षभरात 5दा तारखा देवेंद्रजींना दिलेल्या आहे. मागच्या वर्षभरात या शहराला 365 दिवसापैकी 44 दिवस पाणी मिळालेलं आहे. त्यामुळे पाणी देण्याचं खोटं आश्वासन हे देत आहेत. हे काम पूर्ण करू शकलेले नाही. त्यामुळे या टॉक शोमध्ये जे जे बोलले ते सगळा फेक शो होता. कनेक्टिव्हिटी विषयी बोलले. इथले सगळे विमान बंद झालेले आहे. बेंगलोरचं बंद झालं, अहमदाबादचं बंद झालं, हैदराबादचं बंद झालं. उदयपूरची मागणी करतो. मुंबईला आणि दिल्लीला जे मोठ्या मुश्किलीनं चालतात, 7चे 10 वाजता जातात, 2 दिवसाला 3 दिवसाला जातात. अशा पद्धतीनं मला असं वाटतं नुसता फेक शो झाला. मी नागपूरचा आणि पुण्याचाही बघितला, फक्त नाव बदललेलं शहराचं, बाकी कंटेंट सेम होता. प्रश्न विचारणारे त्यांचेच होते, उत्तरं देणारे ते होते. जे प्रश्न विचारणारे होते ते होते कोण? त्यांना काय शहराच्या प्रश्नाची जाणीव? खरं तर तुमच्यापैकी एखाद्या पत्रकाराला प्रश्न विचारायला सांगायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे हा फेक शो होता. गुंतवणुकीविषयी सुद्धा ज्या घोषणा केलेल्या चुकीच्या, उलट इथला एक बिडकीनचा प्रोजेक्ट मेडिकलचा हा गुजरातला या सरकारच्या काळात गेलेला आहे. मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले तरी तुम्हाला विकास झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना टोला. शिंदे आणि मीच मुंबईचा विकास केल्याचा दावा.